सर्व जीवांमध्ये परमेश्वरानं केवळ माणसालाच धर्म पालनाची शक्ती प्रदान केली आहे। त्यामुळे प्रत्येकाने धर्म पालन करत राहणं आवश्यक आहे। धर्म पालन कार्यात आपण वेदांचा आश्रय घेतो। वेदांमध्ये काय करावं काय नाही हे दिलेलं आहे। हिंदूंमध्ये देवता आराधना आणि उपासनेतूनच हिंदुत्व येईल असं जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी म्हटलंय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात आला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्राच्या युवकांचे आशास्थान अमित राज ठाकरे यांना आणि राजसाहेबांच्या सर्व शिलेदारांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळो यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराच्या वतीनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाकडे साकडं घालण्यात आलं। तसंच विजयी संकल्प पूजा करून महाआरती सुद्धा करण्यात आली। जगाला हेवा वाटावा असं महाराष्ट्र घडावा यासाठी राजसाहेब ठाकरेंना जनतेने संधी द्यावी आणि मनसेत सत्तेत यावी ही बाप्पाचरणी प्रार्थना करण्यात आली। राजसाहेब ठाकरेंच्या घरातले पहिलेच ठाकरे अमित साहेब राजसाहेब ठाकरे हे निवडणुकीला सामोरे जात आहे। तसेच आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्रभरचे काही उमेदवार उभे केलेत, त्यांना सर्वांना यश मिळावं आणि आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावे। त्यामुळे आज आम्ही दगडूशेठ गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली आहे की हे गणपती बाप्पा मनसेचे आमच्या सर्व राजसाहेबांच्या शिलेदारांना गवगवीत यश दे आणि आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्तेत बसावी हीच आज आम्ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना केली। इंदिरानगर लोअर भाजपाचा कार्यकर्ता भाजप उमेदवार माधुरी मिसाळ यांचे पैसे वाटताना रंगेहात पकडले गेल्याची बातमी समोर येते। सदर व्यक्ती स्लीप आणि पैसे वाटत होता। या संदर्भात बिवबेवाडी येथील पोलीस स्टेशनमध्ये महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्यासह मोठा जमाव जमा झाला असून कारवाईची मागणी करण्यात येते आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। बिबवेवाडी पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन करण्यात आलंय। ही निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव असणारी निवडणूक आहे। लोकशाहीने आपलं राष्ट्र चालतं। जर या ठिकाणी अशा पद्धतीचं जर पैसे वाटप चालत असेल तर पोलीस प्रशासन कमकुवत पडली असं वाटत नाही का? मग निवडणूक आयोगाने काय तयारी केली हा प्रश्न माझा आज आहे। आज या ठिकाणी ऑब्झर्व्हर आले होते केंद्रीय आणि संजीव कुमार साहेब, त्यांच्याकडे आम्ही ही निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडावी, कोणत्याही प्रकारची दहशत गुन्हेगारी आणि पैसे वाटप होऊ नये म्हणून आम्ही यांना पूर्वसूचना देऊन निवेदन पत्र सुद्धा दिलेलं होतं। असं असताना आजच्या घडीला पोलीस फोर्स कुठलीही या ठिकाणी रस्त्यावर फिरताना दिसत नाही। अगदी बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या परिसरात आम्ही आहोत। या ठिकाणी लोकांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते फिरत असताना आमच्या निदर्शनास आलं की इथे पैसे वाटप चालू आहे। म्हणजे अगदी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुद्धा जर पैसे वाटप चालू होत असेल तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने किती काम केले दिसून येते। आमची एकच मागणी आहे की ही निवडणूक पार पडेपर्यंत आजचा पूर्ण दिवस आणि उद्याचा निवडणूक मशीन सील होईपर्यंत संपूर्ण पोलीस फौज ही संपूर्ण पर्वती मतदारसंघामध्ये फिरताना दिसली पाहिजे, रस्त्यावर दिसली पाहिजे। इथे पोलीस स्टेशनच्या आतमध्ये पोलीस बसून उपयोग नाहीये, कारण ही शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि हे राष्ट्र हे संविधानावर चालणारं राष्ट्र आहे, लोकशाहीने चाललेलं राष्ट्र आहे। आणि जेव्हा एक कायद्याची सुरक्षा म्हणून पोलीस यंत्रणेकडे जबाबदारी असताना जर पोलीस प्रशासन रस्त्यावर दिसत नसेल तर ही खूप मोठी खंत आहे। महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी यांच्या हातातून ही निवडणूक जात असल्यानं पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी म्हटलं। तर विनोद तावडे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून ते अशा प्रकारचे कृत्य करणार नाही असंही मिटकर यांनी म्हटलं। त्याचप्रमाणे पैसा पाकिट कोणाचे आहे अद्यापही सिद्ध झालेलं नाहीये। निवडणूक विभाग याची चौकशी करतील असंही ते म्हणाले। एक लक्षात घ्या, विनोद तावडे हे खूप मोठे नेते आहेत, राष्ट्रीय स्तरावर त्यांचं नाव आहे। बहुजन विकास आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल, महाविकास आघाडी तर मशाल गटाची एक प्रवक्ता असलेली बाई, यांना तर तोंड सुख घ्यायला आता संधीच मिळाली आहे। पण नेमकी ही बॅग कोणाची आहे, त्यात कोणाचे पाकिट होते, कोणाचे पैसे होते हे अजून सिद्ध झालेलं नाही। निवडणूक आयोग ते सिद्ध करेल, पण विनोद तावडेंसारखा मोठा व्यक्ती असं करणार नाही। आगामी निवडणुका त्यांच्या हातातून निसटत आहेत विधानसभेच्या, म्हणजे बहुजन विकास आघाडी किंवा महाविकास आघाडी असेल, त्याच्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत। मात्र या आरोपात कुठे तथ्य असेल असं मला वाटत नाही।
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे आणि या मतदाना दिवशी आस्थापनांनी कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी अथवा सवलत द्यावी, जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी असं म्हटलंय. नमस्कार, मी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे. 20 नोव्हेंबर 2024 म्हणजे उद्या सकाळी 7 वाजल्यापासून महाराष्ट्राच्या विधानसभेकरता पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया सुरू होईल. जवळजवळ 8,400 पेक्षा जास्त मतदान केंद्रांवर ही मतदान पूर्ण करण्यासाठी आमची यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे, तयार आहे. प्रत्येक नागरिक ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे आणि हे मतदान अधिक सुलभतेने व्हावं यासाठी प्रशासन कार्यशील आहे. पुणे जिल्हा विद्येचं महारगीर आहे. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारखाने, IT कंपन्या, अनेक आस्थापना असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. या सर्वांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून 24 ऑक्टोबर 2024 रोजी शासनाने विशेष आदेशाद्वये सर्वांना 20 नोव्हेंबर 2024 रोजी सुट्टी जाहीर केलेली आहे. सर्व खाजगी आस्थापना, कंपन्या, उद्योग, शाळा, महाविद्यालये, खाजगी आणि शासकीय दोन्ही विद्यापीठे याच्या सर्व प्रमुखांना मी आवाहन करतो की आपण उद्या दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सुट्टी द्यावी. जर या एखाद्या आस्थापनेने या कायद्याची किंवा या आदेशाची अंमलबजावणी केली नाही तर दुर्दैवानं अशा आस्थापनांविरुद्ध आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे आणि सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा खरा आत्मा आहे. मी सर्व पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण उद्या जरूर मोठ्या संख्येनं यावं आणि मतदान करावं. धन्यवाद. आंबोली घाटामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आंबोलीच्या मुख्य रस्त्यावरून सावंतवाडी या दिशेनं जात असताना भरधाव वेगानं जाणाऱ्या मोटारसायकलवरचा ताबा सुटल्यानं संरक्षण कठड्याला धडक बसल्यानंतर मागील बाजूला बसलेला युवक हा दरीत पडला. हा युवक 200 मीटर खोल दरीत पडल्याची माहिती समोर येते. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी अधिकाधिक मतदान करावं याबाबत जनजागृती करण्यासाठी लघु उद्योजकांच्या घे भरारी समूहातर्फे घे भरारी करू मतदान भारी हे मतदान जागृती अभियान राबवण्यात आल्याची माहिती घे भरारीचे प्रमुख राहुल कुलकर्णी आणि नीलिम उमराणी एदलाबादकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. घे भरारी ग्रुप हा नवीन येणाऱ्या व्यवसायात येणाऱ्या उद्योजकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. तसा यावेळेला एक वेगळा आगळा वेगळा उपक्रम चालू केलेला आहे. आपल्या देशामध्ये परवा बुधवारी मतदान आहे, त्यावेळेला 100% मतदान व्हावं आणि सर्वांनी मतदानासाठी उतरावं याच्यासाठी म्हणून आमच्याबरोबर चहापान आणि ब्रेकफास्ट अशी योजना घेऊन आम्ही आलेलो आहोत. याच्या अंतर्गत सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये जर तुम्ही मतदान करून आलात आणि आम्हाला सांगितलं तर आमच्याबरोबर तुम्हाला चहा आणि नाश्ता हा मोफत आमच्यातर्फे देण्यात येईल. पुणे शहरभर परिसरामध्ये आपण अशी 25 सेंटर्स उभी केलेली आहेत. कोथरूड शिवाजी पुतळ्यापासून डेक्कनपर्यंत आणि पासून ते अगदी बाणेरपर्यंत अशी वेगवेगळ्या ठिकाणी जे घे भरारीमध्ये व्यावसायिक आहेत अशा सर्व व्यावसायिक मित्रांनी ही सेंटर्स उभी केलेली आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या खर्चाने तिथे ते आपल्याला चहा आणि क्रीम रोल किंवा समोसा, वडापाव अशा प्रकारचा ब्रेकफास्ट आपल्याला देणार आहे. तर सर्व पुणेकरांना माझी अशी नम्र विनंती आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, आमच्याशी गप्पा गोष्टी करायला यावं, आमच्याशी आमच्या योजना पुढच्या काय हे जाणून घ्यायला यावं आणि त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांची ओळख व्हावी.